करमाळा अनेक थोर व्यक्तिमत्वांची जन्मभूमी. याच करमाळ्याच्या मातीत जन्मलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि माजी अखिल भारतीय सहसर कार्यवाह कैलासवासी मदनदास देवी यांच्या कार्याचा गौरव आता त्यांच्या जन्मभूमीतच होणार आहे. करमाळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ITIला कैलासवासी मदनदास देवी यांचे नाव देण्यात येत असून आज 30 जून रोजी नामकरणाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मदनदास देवी यांनी आयुष्यभर राष्ट्रसेवा, संघटन उभारणी आणि युवक घडविण्याचे कार्य केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात समन्वयाचा महत्त्वाचा दुवा म्हणून त्यांनी दीर्घकाळ प्रभावी भूमिका बजावली. त्यांच्या साध्या राहणी, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि कार्यकर्त्यांना घडविण्याच्या क्षमतेमुळे ते देशभर आदराचे स्थान मिळवणारे एकमेव व्यक्तिमत्व ठरले. करमाळ्याच्या इतिहासात प्रथमच एका राष्ट्रीय पातळीवरील व्यक्तिमत्वाच्या नावाने शासकीय ITIचे नामकरण होत असल्याने हा क्षण संपूर्ण तालुक्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. या सोहळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री नामदार मंगल प्रभात लोढा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कैलासवासी मदनदास देवी यांनी आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी करमाळा, जेऊर, आष्टी या रेल्वे मार्गाच्या पाठपुराव्यात ही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांच्या कार्याची आठवण राहावी म्हणून आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. नमस्कार, मी मनोज बिडकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, सोलापूर जिल्हा. उद्या 30 जून रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था करमाळा याचं नामांतराचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. मागील वर्षी महाराष्ट्र शासनाने ज्या काही शासकीय संस्था होत्या त्यांना वेगवेगळी नावं जाहीर केली, नामकरण केलं. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने त्या भागातले प्रसिद्ध कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते किंवा संत परंपरेतले काही लोक, अशा लोकांचा उल्लेख केला गेला. जसं अक्कलकोटला स्वामी समर्थचं नाव दिलं गेलं, बार्शीला संत विश्वाबा खेचर हे नाव दिलं गेलं, मुलांच्या ITIला महात्मा बसवेश्वर यांचं नाव दिलं गेलं, मुलींच्या ITIला राणी चित्तूर केतूर चेन्नम्मा यांचं नाव दिलं गेलं. तर अशा प्रकारे समाजामध्ये जे काही चांगले लोक आहेत किंवा ज्यांच्या कार्यामुळं समाजावर चांगला परिणाम होतो किंवा त्यांच्यापासून आपल्याला काही प्रेरणा मिळते, अशा लोकांचं नाव या संस्थेला देण्याचा निर्णय मागच्या वर्षी झालेला आहे. त्याला अनुसरून महाराष्ट्रातील सर्व ITIची नावं बदलून झालेली आहे. फक्त हे थोडंसं प्रलंबित पडलं होतं, तर त्यात हा कार्यक्रम उद्या होतो आहे. तर उद्या हा जो कार्यक्रम आहे, माननीय मुख्यमंत्री जे आहेत ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा संदेश देणार आहेत आणि आमच्या कौशल्य विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढाजी उपस्थित असणार आहेत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनीलजी आंबेकर, तसंच स्थानिक लोकप्रतिनिधी यांना देखील या कार्यक्रमाला निमंत्रण दिलेलं आहे. या सर्व आसपासच्या भागातील शासकीय तसेच अशासकीय संस्था यांना देखील आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. तसंच सर्व प्रशासकीय अधिकारी यांना सुद्धा निमंत्रण दिलं. कार्यक्रमाचं स्वरूप काय असणार आहे? कार्यक्रमाच्या स्वरूपामध्ये आपण काय करतोय की नामफलक केलेला आहे, कोनशिला केलेली आहे. तर त्याचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होईल आणि नावाचं अनावरण होऊन जाईल. अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. नुकताच 27 जून रोजी महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री शिवछत्रपती महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम सर्वत्र करण्यात आला. परंतु हा कार्यक्रम आपला 30 तारखेला आपण आयोजित केल्यामुळं बार्शी, पंढरपूर, अकलूज आणि कुर्डवाडी या 4 संस्थांचा कार्यक्रम एकत्रितपणे उद्या इथे होणार आहे. आणि संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकरजी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे. तरी साधारणतः साहेब उद्या किती इथं नागरिक येतील काय? 1000 लोकांची अपेक्षा आम्ही केलेली आहे. त्यामध्ये साधारणपणे ITIचे मुलं 500 असतील, 400 ते 500 मुलं असतील. एक 100-150 लोकांचं आम्ही करमाळ्यातल्या लोकांचा अपेक्षा ठेवलेली आहे. आणि मग काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक आहेत, काही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे लोक आहेत आणि
अधिकारी सोलापूर जिल्ह्यातले सगळे सर्व आपल्या सोलापूरमध्ये 12 शासकीय संस्था आहेत. तसेच प्रायव्हेट पण काही संस्था आहेत, 27 संस्था आहेत. त्या सर्व संस्थेच्या प्राचार्यांना आणि अधिकाऱ्यांना आपण कार्यक्रमाला निमंत्रित केलेलं आहे. साहेब, जे आता आपण जे विविध संस्था आहेत त्या ठिकाणी जी नामकरण झालेलं आहे सांगितलं, ते म्हणजे उद्याचं तसं काय ठरलेलं आहे का, इतर काय ह्याच्या आधी ते होऊन गेलेले आहेत नामकरण? नाही, पूर्वी कसं आलं माहिती आहे का, हा शासन निर्णय आहे तो सुमारे 1 वर्षापूर्वीचा आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात सर्व संस्थांचं नामकरण झालेलं आहे, म्हणजे नामांतर झालेलं आहे. फक्त हीच ITI राहायचं कारण म्हणजे स्वतः मंगलप्रभातजी लोढासाहेब यांना आवर्जून स्वतः इथे उपस्थित राहायचं होतं आणि त्यांना वेळ मिळत नव्हता. आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी सुनीलजी आंबेकरांनी यावं असा त्यांचा विशेष आग्रह होता. त्यांना देखील तारीख मिळत नव्हती आणि तेव्हा दोघांचा जेव्हा समन्वय जुळून आला तेव्हा मग हे उद्घाटनाचा कार्यक्रम फायनल झाला. मदनदासजी देवी यांच्याविषयी काय सांगा? मदनदासजी देवी त्यांचा बघा 80 वर्षाचा कार्यकाल आहे. त्यांचं वास्तव्य करमाळ्यामध्ये, म्हणजे खऱ्या अर्थाने करमाळ्याचे सुपुत्र. अनेक संघटनांवर त्यांनी कामकाज केलेलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल, स्वदेशी जागरण मंच असेल किंवा बाकीच्या, आता मला एवढ्या सगळ्या डिटेलमध्ये माहिती नाही, पण अनेक संघटनांशी त्यांचा संबंध आला. अतिशय कुशल संघटक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि अनेक वर्ष दीर्घकाळापर्यंत संघाचे सहकार्यवाह म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि आता जे आपण राजकारणात सक्रिय लोक बघतो जसं की नड्डा साहेब आहेत, तर हे त्यांच्या मार्गदर्शनातून तयार झालेले लोक आहेत सगळे. त्यामुळं त्यांचा हा दीर्घकालीन प्रवास आहे आणि स्वतःचं अख्खं आयुष्य 1969 ते त्यांचा देहांत होईपर्यंत त्यांनी पूर्णपणे राष्ट्राला स्वतःप्रती समर्पित केलं होतं. त्यामुळं त्यांचं नाव दिलं आहे म्हणून त्यांचा एक फार मोठा गौरव झाला आहे आणि त्यांच्यामुळं इतर लोकांना, तरुणांना त्यातनं प्रेरणा मिळणार आहे की आपण जर अशा प्रकारचं काम केलं तर आपला देखील असा गौरव होईल पुढे. मग